आश्रमात आम्ही थांबलोय बघा. ह्या आश्रमामध्ये सर्व तपस्वी संत आहेत. महात्मे संत महात्मे सगळे तपस्वी लोक आहेत. तर खरोखरच म्हणजे अशा आश्रमात खरं सहवास लागतो. हे बघा सगळे ऋषीमुनींचा, आणि त्याच्यात आम्ही दोनच फक्त सफेद कपडेवाले आणि हे सगळे तपस्वी माणसं. हे बघा इथं पण बसले सगळे तपस्वी स्वामी. बघा इथं ते आराम करतात, चहा घेतात. बघा असं व्यवस्था आहे बघा इथं. खरोखर म्हणजे आश्रम म्हणजे हे बघा हे आश्रम. तर खरोखर आश्रमाचं भाग्य हे आमच्या नशिबात आहे. तर तुम्ही पण असे आश्रम, प्रत्येक आश्रमामध्ये अशीच अवस्था असते, सगळे तपस्वी लोक. हे बघा आज आमच्या परिक्रमेचा दुसरा दिवस आहे बघा. तर दुसरा दिवस असा जाणवतोय की पहिल्या दिवशी आम्ही 45 किलोमीटर रनिंग केली आणि दुसऱ्या दिवशी आज आता 13 किलोमीटर केली, 2 तास आराम केला, आता परत निघालो आहे. पण कालच्या इतकी रनिंग होणं अशक्य आहे, कारण आज पोटऱ्या, मांड्या आणि खाली पंजे असे नुसतं चलूनच देत नाही. पण ते आहे, आजच्या उद्या दिवस फार त्रास होणार आहे. पण ते जर आधी ठरवलंच होतं, कारण पहिल्या दिवशी केलं, पण दुसऱ्या दिवशी त्रास, तिसऱ्या दिवशी त्रास होणार आहे. आणि त्यात दुसरी गोष्ट अशी झाली, चालून चालून काल टेरीची कातडी गेली पाठीमागून. ते दोन्ही साईड घर्षण जात होती, कातडी गेली. रात्री थोडा मलम लावला थोडा फरक पडला, पण ते आता परत ते उन्हाची आग होती. तर खरोखर म्हणजे आता आम्ही आता हे परिक्रमा म्हणजे उन्हाचं जरा थोडं, आता इथं 5 मिनटं पाणी दिसलं बघा, इथं जरा गार पाणी प्यावं. फक्त आम्ही पाण्यावरच फक्त म्हणजे जिथं पाणी तिथंच थांबतो, 5 मिनटं पाणी प्यायचं आणि निघायचं. पण हे उन्हाळ्या असल्यामुळं की ही परिक्रमा फार म्हणजे जाणवते. ही खरोखर म्हणजे उन्हाळ्याचा इतका कडक आहे बघा इकडं. काल 45°C होतं बघा इथं. तर मग असं इतकं तापमानाची वाढ झाली होती. आणि इथं नदीच्याकडं असल्यामुळं सगळं जंगल हे ते जरा थोडी सावली मिळते. पण आता आम्हाला जरा थोडा रोड मिळाला आहे बघा इथपर्यंत. या जंगलाच्या नदी पलीकडे आणि या जंगलाच्या अलीकडून रोड मिळाला आहे. आता या रोडने आम्ही आता निघालो आहे. पुढे गेलो परत नदी किनारी चालायचे. नर्मदे हार, नर्मदे हार. महाराज इथे चहा घेऊन आले बघा आम्हाला. ते महाराज चहा घेऊन आले. हे बघा यांनी चहा पाजला बघा इथे. लय अगदी व्यवस्थित. बघा आज आम्हाला रोड लागलाय बघा, अशी मजा येते. हे बघा बाबा, हे डोक्याचं टाकल केलंय. या टाकल्याला असं तापात आहे, टोपी घाला होतं, घाम निघतोय. आता हे काय बघा, हे टकल, हे सूर्यानूर घाम, हे सगळं मग घामाच्या दारा चालल्यात बघा. तर ह्या उन्हाची अशी अवस्था आहे बघा इथं परिक्रमेची. हे टक्कल लय तापात आहे. आणि टोपी नाही घालावं तर तापतंय, टोपी घातलं पाणी पडायला गरम होतंय. ही अशी अवस्था आहे बघा या टाकल्याची. नर्मदे हार. हे बघा आज इथं आता झाडाखाली बसलं पाहिजे, जरा थोडं गार पाणी दिसलं पहा. आणि हे इथं बघा आता झाडाखाली बसले, जरा हे थंड पाणी मिळाले. पण आजच्या सारखं अनुभव नाही. आज अनुभव लयच म्हणजे आज लयच त्रास झाला बघा आज. तर खरंच म्हणजे हे आज आता उठाशीच नको वाटतं, इथंच पडून राहावा. आणि पण खरंच आजचा दिवस लईच म्हणजे काल 40 किलोमीटर झालं, 45 आणि आज 20-25 किलोमीटरमध्ये 10-15 किलोमीटरचा फरक पडला आहे. आणि ते फरक पडाना, पण ते आज तब्येत म्हणजे ते कातडे गेले ना, तर त्यामुळं लईच त्रास होतोय. ठीक आहे, नर्मदे हार. पण अनुभव एक दिवसाचा अनुभव घ्यायचा असतो. आता इथून जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आहे पहा. हे बघा असा खिंडीत रोड आहे बा, खिंड म्हणजे इकडूनच झाडी, सगळं जंगल, आणि इकडूनच सगळं पॅक.
जवळजवळ ही 2-3 पारसाची दरी आहे बघा ही. आणि इथं रोड आहे. तर बघा ह्या रोडमधून आम्ही दोघंच चाललो आहे बघा. हे एक महाराज आणि आम्ही दोघंच चाललो आहे बघा. पण खिंड आहे, पण उन्हाचा काही लागत नाही आहे खिंडीमुळं. बघा या असा परिक्रमेचा प्रवास आहे बघा. काय आहे इथं कोणी आहे का काय? हे मध्य प्रदेश म्हणजे काय आहे, खरंच मध्य प्रदेश आहे. सगळं डोंगर आणि जंगल. तर ह्या भागाला थोडं कमी आहे, पण तिकडं उत्तर तटाला गेल्यावर लय जंगल आहे. हे बघा नुसतं अशी खिंड, खिंडीचा रोड. हे बाबा आता 6:15 झाले पहा. आणि पुढं जायचं होतं पण म्हणलं अंधार होईल. तर बघा इथं हा नाशिकचा आश्रम आहे, रामकृष्ण हरी मराठी आश्रम आहे. तर इथं त्यांनी बोललं म्हणजे महाराज या इथं मुक्काम करा आज. तर बघा आज इथंच मुक्काम करायचं आहे. आणि आता हातपाय धुवून जरा बसतो. आणि माझी आज तब्येत पण बरोबर नाही आहे. काल झालं पण कालचा कामाचा आज सीन झाला बघा. म्हणजे खरोखर आश्रम चांगला सुंदर असा आश्रम आहे बघा. आमचे महाराज कपडे वाळाय घालतात बघा. आणि हे आश्रम आहे सोय सर्व आहे पहा. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सर्व नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओ पाहणारे सर्व माझे सबस्क्रायबर, लाईक करणारे, व्हिडिओ पाहणारे यांना कळकळीची विनंती, व्हिडिओ संपूर्ण पाहत जा. आणि सर्व लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. तुम्हाला परिपूर्ण बघा नर्मदे परिक्रमाचा आनंद मी घेत राहतो बघा. तर खरोखर तुम्ही सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहत जा. नर्मदे नर्मदे